सो गाइस, भरपूर दिवसांनी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। जानेवारी महिन्यात लास्ट ब्लॉग टाकला होता मी, पण आता एप्रिल महिना आलाय आणि भरपूर दिवस मी काही ट्रॅव्हलिंग केली नाही। पण आज आम्ही चाललोय गोव्याला, मी आणि यश। तर जास्त इकडे बोलत नाही कारण की आता माझी ट्रेन आहे 10 वाजताची। तर इकडनं डायरेक्ट आपण चेक इन केल्यानंतर बोलूया। तर चला बघूया काय होते गोव्यामध्ये। 9 hours later. तर आजचा व्लॉग आहे आपला गोव्यावरती, गोव्याचा। आणि गोव्याला फिरायला आलो मी आणि माझा भाऊ। तर 4 वर्षापूर्वी आम्ही प्लॅन केला होता, त्यानंतर आत्ता हा सक्सेसफुल केला आहे। लॉकडाऊन लागायच्या आधी आम्ही जाणार होतो गोव्याला, पण तेव्हा लॉकडाऊन लागला म्हणून कॅन्सल झाला प्लॅन। पण आता 2024मध्ये तो प्लॅन सक्सेसफुल झाला आहे फायनली। आणि आम्ही गोव्याला पोहोचलो आहे। कोलंगूटमध्ये आमची रूम आहे, तुम्हाला रूम टूर देतो मी थोड्या वेळात। तर काहीच आता आम्ही चाललो आहे कोलंगूट बीचला। आमच्या रूमपासून काहीतरी 400 मीटर लांब आहे, आता बघू शकता पुरा या साईडला। ह्या साईडला आमचं हॉटेल आहे आणि आता आम्ही पोचू कोलंगूट बीचला। तिकडे जाऊन थोडंसं काहीतरी खाऊ वगैरे आणि एन्जॉय करू। तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये काय काय एन्जॉयमेंट करतो ते मी। तर गाईज आता आम्ही थोडेसे हे 2 शर्ट घेतले, एक ह्यानी एक मी, आणि ह्या क्रॉक्स घेतल्यात मॅचिंग कारण की दोघांना मग सेम आवडल्या। तर बघू शकतो तुम्ही हा शर्ट कसा आहे। आता हे परत ठेवायला चाललो आहे आम्ही आमच्या रूममध्ये, आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ परत आता बीचवर। भूक अशी लागले कारण की आता वाजले जवळजवळ 10 आणि आम्ही जेवलो ट्रेनमध्ये काहीतरी 12:30 वाजता। तर आता फटाफट ठेवूया, रिसेप्शनलाच ठेवतो खाली आणि जाऊया कोलंगूट बीचला। सो गाईज आता आम्ही फायनली बीचवर पोहोचलो। तुम्ही बघू शकता या साईडला बीच, या साईडला पुरे पार्टीज वगैरे सगळं चालू आहे। सगळीकडे पार्टी वगैरे चालू आहे। आणि आता वाजलेत 10:30, म्हणजे साऊंड चालू नाही आहे, फक्त इथं सगळे लोक एन्जॉय करतात, मॅच एन्जॉय करतात। आणि एवढा भारी व्ह्यू आहे रात्रीचा। समोर तुम्हाला दिसला असं, तुम्हाला समजलं असता बीच रात्रीचा पण एवढा सुंदर दिसतोय गोव्याचा। पण आता थोडंसं खाऊया, बघूया काय कुठं खायला भेटतंय। वाईब चेक करा, वाईब चेक करा फक्त। आजचा डे 2 आहे आमचा आणि आता वाजले 9:30। तुम्ही मला सगळ्यात पहिला रूम दाखवतो मी। तुम्ही बघू शकता ह्या असा काही रूम आहे, त्या साईडला बाथरूम वगैरे आहे। तर हा आमचा रूम आहे आणि ह्या साईडला गॅलरी आहे फुल। आणि बाहेर एवढी गरमी सुरू झाली, 9:30 वाजतात की काय बोलणार। पण आता गोव्याला आलोय तर फिरायला तर लागणारच। तर आता बघूया आजच्या दिवसात आम्ही काय काय एक्सप्लोर करतोय। मी 9:30 वाजता तयार बसलोय, 2 आउटफिट चेंज करून झाले माझे। या माणसाने 1 तास लावला आंघोळ करायला। तरी पण आम्ही अजून बेडरूममध्ये आहोत कारण की थोडासा नाश्ता करतोय। आणि आता विचार चाललाय अंजुना बीचला जायचा। तर बघूया अंजुना बीचचा काय विषय होते ते। तर फायनली काय आम्ही बाईक रेंट केले आणि आता आम्ही चाललो अंजुना बीचला। तर बघू शकता हा मार्केट बघू शकता तुम्ही। आता घरी बाईक द्यायला सुरुवात झाली कारण की बाईक रेंट आहे आता आमच्याकडे। आता आम्ही जिथं पाहिजे तर फिरू शकतो। फक्त ही बाईक जी आहे ती नॉर्थ पुरती लिमिटेड आहे, आम्ही साऊथला घेऊन जाऊ शकत नाही, साऊथ गोवाला। तर आता बाईक देतील फुल। मार्केट बघू शकता केवढी मोठी मार्केट आहे इथं। लेट्स गो गाइस, फायनली आम्ही अंजुना बीचला बसलोय। 30 रुपीज पार्किंग आहे तिथं। तर आता बीच इकडनं दिसतोय लाईट आणि वाईब्स फुल ऑन झालेत गोव्याच्या। बघू शकता तुम्ही, बघा सो गाईज आता आम्ही परत रेडी झालोय संध्याकाळी। आता आम्ही चाललोय कुठं आगोडा फोर्ट आणि वेक्टर बीचला, त्या साईडला नाही वेक्टर नाही, आगोडा फोर्ट आणि कुठला कोंडलुम बीचला।
तर त्या साईडला चाललोय आता सनसेट बघायला. बाहेर बघू शकता तुम्ही इथं कॅब सिलेक्शन चाललंय, कॅब सिलेक्शन. सो गाईज फायनली आता आम्ही पोर्टमध्ये एंट्री मारली. बघू शकता तुम्ही पोर्ट. आणि इथं फक्त आणि फक्त 50 रुपये तुम्हाला द्यायला लागतील पार्किंगसाठी. आणि फोर्टची एंट्री फ्री आहे. फोर्टची एंट्री फ्री आहे, फक्त तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यायला लागतात. आणि कॅब कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. वाटला होता एंट्रन्स फ्री आहे पण नाही, 25 रुपीज इच करतोय आता यश. तिकीट घेऊन जाऊया आतमध्ये. तर तिकीट घेतली आणि या सीडीवरनं आता वरती जाऊन बघतोय फोर्टचा काय विषय आणि काय व्ह्यू आहे ते. माझा पस्का झाला, मला वाटलं फ्रीमध्ये एंट्री आहे पण फ्रीमध्ये एंट्री नाही. सो गाईज एवढा काय रश नाही आज, वाजले 5:15 तरी पण एवढा काय रश नाही. बघू शकता तुम्ही हा टॉवर किती क्लीन फोर्ट आहे हा आणि किती वेल मेंटेन फोर्ट आहे. त्या साईडला पुरा सी व्ह्यू आहे, तो पण दाखवतो मी. पण पहिला फोर्ट व्हिजिट करून घेऊया पुरा, थोडेसे फोटो वगैरे क्लिक करूया. काय सी व्ह्यू आहे हा, एक नंबर. आणि जाम भारी व्ह्यू आहे इथे या साईडला. त्याला खायचं नाही, सगळं खाली आहे, ह्याच्या बेसमेंटच्या खाली आहे सगळं. हो तिकडनं एंट्री आहे, तिकडच्या कोपऱ्यात एंट्री आहे, त्या कोपऱ्यात एंट्री आहे. तर यशने एक भरपूर मोठा IQचा डोका लावलाय की ह्याच्या आतमध्ये त्या साईडला गेट आहे, त्या साईडला सगळे गेट आहेत. ह्याच्या आतमध्ये जो आहे तो फोर्ट आहे. हो हो, हाय IQ पर्सन. मला काय समजलंच नाही काय आहे, पण हो पुरा एकदम स्मार्ट बॉय. त्या साईडला बघू शकता तुम्ही. वॉटर रिझर्वर आतमध्ये फोर्ट आहे बोलतोय. पाणी साठण्यासाठी आहे ते. फोर्ट आहे आतमध्ये, फोर्ट. म्हणून बोललो भरपूर IQचा माणूस. मी आधीच वाचून गेलो होतो ही गोष्ट. समजलं का, आधीच वाचून गेलो होतो, मला माहिती होतं ते. आता बोल ना, इकडे बघ ना, हाय IQ स्मार्ट बॉय, इकडे बघ. नाही नाही नाही, मोये झालाय यशचा, मोये. तर आता इकडे निघू आपण कॉन्डोलिम बीचला जाऊया. आणि या साईडला बघू शकता असं नसतं, झोप 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 खाली, झोप 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 खाली. काय यार, व्हॉट इज दिस बिहेवियर. तर चला आता जाऊया दुसऱ्या लोकेशनवरती. तर गाईज आता आम्ही अगुवाडा फोर्टवरनं बाहेर निघालोय आणि आता आम्ही चाललोय सिक्वेरियम फोर्टला. सिक्वेरियम फोर्ट आणि सिक्वेरियम बीच दोन्ही पण एक साईडलाच आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही कॉन्डोलिम बीचला जाऊ. तर 6:50ला होणार आहे सनसेट. तर बघूया आता किती वेळात पोहोचू. अगुवाडा बीच पासून 3 किलोमीटर लांब आहे सिक्वेरियम बीच. तर बघूया तिकडे जाऊन कसा सीन आहे तिकडचा. तिकडे जर सीन चांगला असेल तर आम्ही तिकडेच सनसेट बघू. सीन चांगला आहे, सीन तर इथं पण चांगला आहे. पण बघू शकता तुम्ही आता आम्ही पोहोचलोय सिक्वेरियम बीचला. फुल एकदम जबरदस्त व्ह्यू आहे इकडं. या साईडला बीच आहे आणि या साईडची सँड आहे जी पुरी व्हाईट सँड आहे. आणि तो फोर्ट आहे, म्हणजे छोटासाच फोर्ट आहे एकदम. तर तिकडे जाऊया, फोटो काढूया मस्तपैकी. सो गाईज आम्ही डिसाईड केला कॉन्डोलिम बीचचा प्लॅन कॅन्सल करूया, कारण की सनसेट व्हायला आता फक्त आणि फक्त 15 मिनटं राहिलेत आणि तिकडे जायलाच 15 मिनटं लागतील. तर उगाच रिस्क घेण्यापेक्षा आम्ही जो सनसेट बघण्याचा विचार आहे तो सिक्वेरियम बीचवरतीच घेतला आहे. पण आम्ही खाली येऊन बघणार आहोत, कारण की वरती सगळीजण जाम खूपच रश आहे. तर खाली येऊन मस्तपैकी बीचच्या बाजूला येऊन बसतोय. बघू शकता हा तुम्ही व्ह्यू समोर सनसेटचा. तर हा आहे सिक्वेरियम बीच आणि चाललंय आता रात्री आम्ही टिटोज लेनला वगैरे जाऊ. खूप जराशी मजा वगैरे आहे रात्रीची अजून ब्लॉगमध्ये. तर मी 2 पार्ट बनवणार आहे. जे आजच्या दिवसाचा हा एक पार्ट असेल, त्यानंतर उद्यापासून 3 दिवसाचा एक वेगळा पार्ट बनवेन मी. तर जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ अजून संपली नाही, या व्हिडिओमध्ये अजून खूप काय काय आहे ते बघत राहा. तर गाईज आता आम्ही टिटोज लेन जवळ चालू आहे, बागा बीच. बघतो तिकडचे कसे वाईब्स आहेत.
आणि जर चांगले वाईब्स असतील तर आम्ही टिटोज लेनमध्ये जरा असा क्लबिंग वगैरे करू. तर मित्रांनो 3:15 वाजलेत आणि मी फायनली घरी आलो. म्हणजे आम्ही आलो 3 वाजता, पण खूप दमलोय. बघू शकता तुम्ही, यश पण खूप दमलाय. आणि टिटोज लेन, गुड नाईट. टिटोज लेन जर तुम्हाला जास्त आवाजाची किंवा ड्रिंक वगैरे तुम्ही करत नसाल तर तुमच्यासाठी एकदम अशी वेगळीच जागा होऊन जाते. ती सवय तुम्हाला नसेल तर त्रास होतो त्या गोष्टीचा. त्याजवळ आम्हाला दोघांना झाला की आम्ही ड्रिंक वगैरे करत नाही. आम्ही फक्त एन्जॉयमेंट करायला गेलो होतो टिटोज लेनमध्ये. तर जेवढी एन्जॉयमेंट करता आली तेवढी एन्जॉयमेंट केली. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेवलला जायला लागलं तसं आम्ही बाहेर निघालो. कारण की काही क्लब आहेत ते 5 वाजेपर्यंत ओपन असतात. आचारसंहिता चालू आहे गोव्यामध्ये. पण बीचच्या साईडचे जेवढे पण टेंट्स वगैरे आहेत त्यांचा म्युझिक वगैरे सगळं 10:30-11 वाजेपर्यंत बंद होतो. आणि जे आतमध्ये क्लब आहेत, जे आतमधल्या साईडला आहेत, त्यांची एंट्री वगैरे चालू असते. तर तुम्ही जेवढा लवकर जाल तेवढा तुम्हाला स्वस्त पडेल. आणि जेवढा लेट तुम्ही 12 नंतर 1 नंतर जाल तेवढं तुम्हाला महाग पडेल. तेवढी एन्जॉयमेंट पण असते जर तुम्ही ते सगळे एन्जॉय करत असाल तर. पण बस ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे ह्या पार्टमध्ये एवढंच होतं गोव्याच्या. अजून 3 दिवस आहेत आमच्याकडं. तर त्या 3 दिवसाचा सेकंड पार्ट येणार आहे. तोपर्यंत जर आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय, पीस आउट. पीस आउट कर. बूम.